भावेनगर पिंपोडे बुद्रुकच्या स्टोन क्रशर विरोधात ग्रामस्थ आणि शेतकरी आक्रमक. 1.5 तासाच्या बैठकीत आरोप प्रत्यारोपांच्या फेरी. तहसीलदारांकडून 5 मुद्द्यांवर कारवाईचे आश्वासन. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील पिंपोडे बुद्रुक, भावेनगर परिसरातील स्टोन क्रशरच्या प्रश्नांवर संतप्त ग्रामस्थ आणि शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. सातत्याने तक्रारी करूनही अपेक्षित न्याय मिळत नसल्याच्या निषेधार्थ आंदोलनाची भूमिका घेतलेल्या शेतकरी व ग्रामस्थांनी सोमवारी कोरेगावच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत झालेल्या संयुक्त बैठकीत प्रशासन व स्टोन क्रशर व्यावसायिकांना धारेवर धरले. सुमारे 1.5 तास चाललेल्या या बैठकीत आरोप प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झाडल्या. प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शेतकरी, ग्रामस्थ आणि स्टोन क्रशर व्यावसायिकांची सोमवारी सकाळी संयुक्त बैठक झाली. यावेळी शासनाच्या नियमांची पायमल्ली करून क्रशर व्यवसाय सुरू असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी विविध मुद्दे उपस्थित केले. रात्री अपरात्री ब्लास्टिंग व खोदकाम केले जाते. क्रशर यंत्रणा निर्धारित वेळेपेक्षा अधिक काळ सुरू ठेवली जाते. अवजड डंपरची बेदरकार वाहतूक केली जाते. वाहनांना आवश्यक GPS प्रणाली आहे का याची तपासणी होत नाही. तसेच धुळीमुळे शेतीचे पिकांचे नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. दुभत्या जनावरांचा मृत्यू झाल्याचे देखील निदर्शनास आणून देण्यात आले. शासनाच्या मालकीच्या पाझर तलावाच्या बांधावरून अवजड वाहनांची अहोरात्र वाहतूक होत असल्याने तलावाच्या बांधाला धोका निर्माण झाला असून गावातील मुख्य डांबरी रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याचेही ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. भरधाव डंपरमुळे शाळेत जाणारी मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आणि जनावरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याने नागरिकांच्या दैनंदिन जीवनासह शेतीवरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला. महसूल विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग आणि वॉटर स्टेशन पोलिसांकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोपही बैठकीत करण्यात आला. यावेळी वॉटर स्टेशन पोलिसांचे कारनामे बैठकीत जाहीरपणे सांगण्यात आले. शेतकऱ्यांच्या वतीने ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते जावेदभाई आतार यांनी विविध कागदपत्रे, नियम आणि प्रत्यक्ष परिस्थितीचा संदर्भ देत प्रशासनासमोर प्रश्नांची सरबत्ती केली. किरण चव्हाण, रणजित कुमार निकम, ज्ञानदेव दगडे, तुकाराम दगडे, सोमनाथ दगडे, शिवाजी दगडे, गोकुळ दगडे, विक्रमसिंह निकम, सलीम सय्यद, विलास गारडी, शंकर दगडे आणि जयवंत मदने यांनीही अत्यंत आक्रमकपणे प्रत्येक मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करून आपली भूमिका मांडली. यावेळी स्टोन क्रशर व्यावसायिकांनीही आपापल्या अडीअडचणी व व्यवसायासंदर्भातील भूमिका प्रशासनासमोर मांडली. मात्र ग्रामस्थांनी शासकीय नियमांचे पालन, पर्यावरणीय परिणाम, वाहतूक व्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीबाबत ठोस कारवाईची मागणी लावून धरली. ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार खाणकामाची निर्धारित वेळ सकाळी 6 ते सायंकाळी 6 अशी असताना रात्री उशिरापर्यंत खोदकाम व क्रशर मशीन सुरू ठेवण्यात येत आहेत. अगदी रात्री सुमारे 9:15 काम सुरू असल्याचे निदर्शनास आणून देत याबाबत प्रत्यक्ष तपासणी करण्याची मागणी करण्यात आली. खडी वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनासाठी AIS 140 GPS तसेच महाखनिज प्रणालीवरील ETP बंधनकारक असताना येथील काही डंपर बेदरकारपणे व वेगाने धावत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. काही वाहनांकडे नंबर प्लेट नसल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे संबंधित सर्व वाहनांची ETP, GPS आणि वाहन कागदपत्रांची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली. राजरोसपणे कोणतेही आच्छादन न टाकता उघडपणे क्रश सँड, खडी, ग्रीट वाहतूक केली जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर धूळ उडते. छोटे मोठे अपघात होत आहेत. पाझर तलावाच्या बांधावरून अवजड डंपरची वाहतूक होत असल्याने बांध खचण्याचा धोका निर्माण झाला असून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. अवजड वाहतुकीमुळे गावातील मुख्य डांबरी रस्त्याची अक्षरशः वाट लागली असून ठिकठिकाणी खड्डे पडल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. बैठकीच्या अखेरीस तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनी ग्रामस्थांच्या तक्रारींची दखल घेत विविध मुद्द्यांवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले. जानेवारी महिन्यात स्टोन क्रशरची ETP मोजणी झाल्याचे सांगून त्याची खातरजमा केली जाईल. त्याचबरोबर वाढीव उत्खनन झाले आहे का याची पुन्हा तपासणी करून आवश्यक चौकशी केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. धुळीच्या तक्रारींबाबत सातारा येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्यांना तातडीने स्थळ पाहणी करून आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात येतील असेही तहसीलदारांनी सांगितले. अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची झालेली दुरावस्था लक्षात घेऊन तातडीने खड्डे भरून घेण्याबाबत सूचना दिल्या जातील. रस्त्यावर नियमित पाणी मारण्याबाबतही संबंधितांना निर्देश दिले जातील. बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय तसेच
पोलीस दलाशी पत्रव्यवहार केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. बैठकीनंतर ग्रामस्थांच्या वतीने स्टोन क्रशरमुळे होणारे कथित अवैध उत्खनन, अवैध व बेदरकार वाहतूक, रस्त्याची दुरावस्था आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान याबाबत तातडीने पंचनामा करून दंडात्मक कारवाई करावी या मागणीचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले. तक्रारी करूनही कारवाई होत नसेल तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारू असा थेट इशारा शेतकरी आणि ग्रामस्थांनी दिल्याने पिंपळे बुद्रुक भावेनगर येथील स्टोन क्रशरचा प्रश्न आता अधिकच पेटण्याची चिन्हे आहेत. क्रेशर चाललं पाहिजे, क्रेशर यासाठी चाललं पाहिजे की क्रेशरमधून जो महसूल निधी मिळतो त्या महसूल निधीद्वारे जे शासनाला पैसे जातात त्यामधून 4था हिस्सा आपल्या गावाच्या विकासासाठी येतो. तर ते बी चाललं पाहिजे. फक्त सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की नियमातून चाललं पाहिजे आणि वाहतुकीचा त्रास ह्या दोन गोष्टींच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारी आहे. तर प्रत्येक एका वेळेला एक जण उठेल, एकाच संपल्याशिवाय दुसऱ्यांमध्ये बोलायचं नाही. त्याचं सोल्युशन सरांनी काढल्यानंतर मग तो मार्ग दुसरा बोलेल. सर याच्यात आणखी आमची एक विनंती की जे लिस्ट होतील त्याचे मिनिट्स आम्हाला मिळाले पाहिजे. बरोबर आहे. आता एकेकाने सुरुवात करा बोलायला, त्याच्यानंतर पुढचं मार्गदर्शन साहेबांकडे. पहिला माझा मुद्दा की पाझर तलावाच्या शेजारी किती किलोमीटरवर क्रेशरला परवानगी देता येते. मी साहेबांना सुद्धा, कलेक्टर साहेबांना सुद्धा हा मुद्दा विचारला होता, त्यांना सुद्धा ते दाखवले, पण ती चुकीच्या पद्धतीने नियमावली झाली. हा पहिला मुद्दा. दुसरी महत्वाची गोष्ट, पाझर तलावाचा भराव येतो तो आता पाझर तलाव लिखित झाला. तो मुदगल साहेब असताना आपण त्याच्यावर 1 कोटी रुपये टाकून तो भराव परत वाढवला होता. त्या भरावही गेले. आज 45 टनाची गाडी जर त्याच्यामध्ये जात असते तर त्या भरावाचं काय होणार? तो रस्ता नाही, तो भराव. उद्या तिसरी महत्वाची गोष्ट की जे ब्लास्टिंग होतंय त्या ब्लास्टिंगमुळे आमच्या परिसरातले विहिरीचं क्षेत्र आहे ते उभ्या साळाचं पहिले एक क्रेशर होता त्यावेळेस एवढं हादरे बसत नव्हतं, पण आता वारंवार हादरे बसत असल्यामुळं ती उभं सळ आता पडायला लागली. विहिरींच्या बांधकामापर्यंत मागं 7-7 फूट अंतर ठेवले तरी 7-7 फूट मागं सरायला लागली. म्हणजे उद्या काढ्याच्या बाहेर सुद्धा जाऊ शकतो. मग आमच्या जे नुकसान होणार आहे, घरांना तडं पडतात किंवा ते रस्त्याचं तर नुकसान आहे, पिकांचं नुकसान आहे, आणि वाटलं तुम्ही सर्वे करा. आता पोल्युशनवाल्यांना सुद्धा आम्ही मध्ये दिलं होतं, पण त्या साहेबांनी काही प्रकारचं कुठल्याही प्रकारचं काय केलं नाही. तिथं ऑफिसमध्ये बसून फक्त नोटीस पाठवली, ऑफिसमध्ये बसून नोटीस पाठवली, कारण पोल्युशनचा त्रास होता. दुसरी महत्वाची गोष्ट, सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत नियमावली. त्या 6 ते 6च्या नियमावलीचं क्रीट जी असते ती क्रीट बारीक असते, ती उडती, वाऱ्यानं उडती. मागच्या येणाऱ्या गाडीवाल्याची अवस्था काय होत असते? जर डंपर लाईनीला 10 चालले तर मागणी येणाऱ्या गाडीवाल्याचं काय होत असतं? पावसाळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट की 40-40, 45-45, 25 टनाच्या असतील, 30 टनाच्या असतील गाड्या, ह्या जर गाड्या पावसात पुढे एखादं वाहन जर अडचणीत आलं तर त्यांना उचलताना त्या चाकाला जी राऊंड बसतात त्याच्यामुळं एवढा असा खड्डा पडतो आणि ती पावसात बदली जाग्यावर खलास केला. कालचं उदाहरण, कालचं की ह्या गोष्टीला जबाबदार कोण? आज बांधारा फुटला, आमच्या शेतीचं नुकसान झालंय, तर असं करावं त्यांनी. आपलं सरळ मागायचा विषय, आमची जमीन घ्यावी आणि आम्हाला तेवढी जमीन दुसरीकडे द्यावी. कारण आम्ही 40-45 वर्ष अतिशय कष्टातनं ही क्षेत्र उभारले, हे केले. त्या पाझर तलावावर जे निधी टाकायचा, स्वतः मी मुदगल साहेबांच्याकडे 10 ते 15 वेळा गेलो की साहेब निधी टाकायचा. आता ह्याचं पाणी, नांदवाच्या धरणाचं पाणी त्या धरणात सोडायचा प्रयत्न करतो, आणि ही जर धरण लिकीज व्हायला लागलं तर साहेब आमचा उपयोग काय शेतकऱ्यांचा? म्हणजे ह्या क्रेशरसाठी आम्हाला क्रेशरचा विरोध म्हणून नाही, पण ह्या जर गोष्टीला शेतकऱ्याला विरोध असेल तर शासनाला पैसे मिळून तरी काय फायदा आहे? म्हणजे आम्ही बिगपती होणार, त्याचा उपयोग काय? त्याच्यामुळे ह्याच्यावर मार्ग तुम्ही तातडीनं योग्य पद्धतीने काढावा अशी माझ्या आपल्या दोघांनाही मागणी. मी साहेबांच्याकडे सुद्धा तीच मागणी केली, तुमच्याकडे सुद्धा तीच मागणी करू. 1 किलोमीटरच्या अंतरात सगळेच ते पाझर तलाव म्हणून 135 गटाच्या शेजारीच हे आणि पाटबंधाऱ्याची परमिशन आहे का हो त्या पाझर तलावाला? तू भरला होय,
बारावानं कुठलीही गाडी फक्त वाहतूक पण चालेल रस्ता बैलगाडीसाठी ती पाणी जे इकडे झाल्यानंतर ती वाहतूक होत होती. पण आता क्रेशरची वाहतूक मोठ्या डंपरची वाहतूक व्हायला लागली. आज तो बंधारा लिकीज आहे, आपण पाणी करावे सगळी वाहतूक बंधाऱ्यावर. सर फोटो आहेत त्यावर आणि जीपीएस न फोटो तुम्ही चेक करू शकता तिथं जावा. आज आम्हाला ह्याचं तुम्ही आज जागेवर आहे का रस्ता दुसरा? त्यांनी शोधायचा ना तो रस्ता. मग तुम्हाला काय अडचण आहे? नाही 2 क्रेशरवाल्यांना तिकडे 33 फुटाचा रस्ता आहे. स्वतः ते घेतला 2 क्रेशरवाल्यांना तिकडून जातात. जे कोणाचं मग ती मागे कशाला- पडत नाही. तो शासकीय रस्ता आहे. तुम्ही म्हणताय काय आपण पहिला कशा तुम्ही टाकला सुरुवातीला बरं का सांगायचं पण चांगली आपली काय त्या पाठवलं नाही किंवा काय विषय नाही. पण झाला फक्त 2 महिन्यापुरता प्रॉब्लेम फक्त डॅम्पात येतो. तिथं काय बोलूया मागच्या डॅम्पात 2 पाईप टाकू तिथं आणि भर केली की ती उंची वाढेल. फक्त 1 महिन्याचा प्रॉब्लेम मी तर आता जो डॅम आहे तो तिथे वेळ काय होत नाही आत्ता तसा बरं का. कारण जेव्हा मी जवळ 5-6 वर्ष भर टाकतोय आणि भर टाकून त्याची जवळ 4 फूट उंची वाढली गेलेली आणि खड्डे नाही काय नाही टाकतात कसं जातात आणि तिथे अजिबात तो बंधारा होत नाही. तुम्ही सर्वे करा तर त्या बंधाऱ्याला काय खड्डे पडतील खडे वगैरे टाकतील बरं का. खडे वगैरे टाकले त्याच्यावर तर ते काय तिथं दणके वगैरे बसणार नाही. फक्त एका महिन्याचा प्रॉब्लेम तुम्ही फक्त ऍडजस्ट करून घेतला पाहिजे. माझा एक तुमच्या म्हणण्यावर मुद्दा आहे. दोन मार्ग मला काय माहिती आहे का आपल्याला पाण्यातलं जे पाणी साठतं ते महिन्याचा प्रॉब्लेम येतो. मग तिथं भर टाकून जर रस्ता बनवला तर त्या बंधाऱ्यावर जायची काही गरज लागणार नाही. तर तो मुरुम टाकून तिथं त्याला विचारावं लागेल लघुपाट बंदरला. नाही तो रस्ता नकाशात आहे. तो रस्ता नकाशात आहे. रस्ता नकाशात आहे. तो तिथं मुरुम टाकला का नाही कडला म्हणजे शेवटच्या टप्प्यात शेवटच्या बाजूला की तो उंची वाढली 5-6 फुटाने तिथं प्रॉब्लेम मिटून जाईल तिथला. जवाहर साहेब तुम्ही म्हणताय तुमच्या क्रेशरात झाले किती 14-15 वर्ष झाली क्रेशर झाले. 7-8 वर्ष. नाही सुरुवात घेतल्यापासून तुम्ही सुरुवात बोला, केली बोला. त्या गोष्टीला आज चालला. तुम्ही जे म्हणताय भराव टाकला मी भराव का टाकला तर टायरला जे खड्डे पडत होते तो फक्त खड्डे बुजवले. आज मी अरे ठीक आहे ऐका 2 मिनिट ऐका. नाही अरे माझं 2 मिनिट ऐका. तुम्ही नुसते खड्डे बुजवले आणि हे बुजवले हे विषय नाही आपला. मेन मुद्द्यावर लक्ष द्या. एवढं बोला मी खड्डे बुजवले नाही बुजवले चांगले त्यांना वाईट काय गाडीचा आला तर हे आपल्याला मी तेच सांगतोय. मी साहेब त्याच्या पुढे पर्याय होऊ शकतो. पाझर तलावानं रस्ता मंजूरच नाही. ठीक आहे ना नाही होऊ शकत. दुसरा काय पर्याय आहे संपला विषय तो. हा दुसरा काय पर्याय आहे का हाच्यावर तो पाईप टाकून ते नाही होऊ शकत. शेवटच्या टप्प्यात तो रस्ता नकाशात आहे. नकाशाच्या रस्त्यानं भर टाकून नकाशाला जरी उंची वाढवायला रस्ता असला लागते. तरी जर उंची वाढवायला लागते. नकाशाला रस्ता असला आणि जर तिथं पाझर तलाव झाला असेल तर त्या डिपार्टमेंटची एनओसी घेतल्याशिवाय आपल्याला तिथं रस्ता करता येत नाही. मग ते तुम्हाला लघुपाट बंदरला विचारावं लागेल आधी. त्यांनी दिली एनओसी तर करा रस्ता काय तलाव संपतोय का नाही शेवटचा टप्पा त्या बांधण्याकडे तिथून आणखी एखादा ऑप्शन चेक करा ते असेल तर ते अजून कुठं मिळतंय का बघा. खाजगी शेतातनं रस्ता विकत मिळतोय किंवा भाड्याने मिळतोय बघा आणि विषय संपून जाईल. आणि जर लघुपाट बंदरनं तुम्हाला एनओसी दिली विषय मिळून करून टाकतो. ते कसं 2 क्रेशरवाल्यांनी आपला रस्ता बनवलाय का नाही तसा तुम्ही किती दोघं असेल तर तुम्ही म्हणताय तसा रस्ता करा. नसेल मिळत तर तुम्ही बघा. आपलं मार्ग काढायचं आपलं काढून बसायचं. आपण काय करतो काय करा माझं तलावाला काही महिन्याबद्दल गेलं नाही त्याला चव्हाण साहेब, काय करावं लागेल. बर का चव्हाण साहेब तुम्हाला मी मला लघुपाट बंदरला विचारावं लागेल. तुम्ही बाकी शेतकऱ्यांना विचारून उपयोग नाही. तर तलाव ज्याचा आहे त्या डिपार्टमेंटला विचारावं लागेल तुम्हाला. त्याची एनओसी घ्यावी लागेल. त्याच्याशिवाय नाही करता येणार. तुम्ही त्या डिपार्टमेंटला विचारा लघुपाट बंदरला. झाली त्यांनी एनओसी दिली करा काय अडचण नाही. नाही दिली तर सोडून द्या. ते नाही होणार. पण आता मान्य होऊ लागला दुसरा काय ते पर्याय रस्ता काढा. ठीक आहे ना वेळ लागेल 15 महिना लागेल. त्याला काय वेळ द्या ना. एवढ्या दिवसात तुम्ही मार्ग काढा तेवढ्या दिवसात मार्ग काढा. सांगा किती दिवसात काढायचा.
थांबा 2 मिनिट एक आणि हा विषय आधी संपवा एक संपवा. विषय संपू द्या. हा. किती दिवसात येतात तुम्ही? किती दिवसात करताय? किती दिवसात पर्याय शोधला? व्यवसाय करताय तुम्ही 7 वर्षात तुम्ही आजपर्यंत त्याला फक्त काय केलं मला सांगा बरं. खडपटलेले खड्डे भरले बरोबर आहे. 2 मिनिटं भरलेले खड्डे भरले याच्या व्यतिरिक्त काय केलं तुम्ही डेव्हलपमेंट काय? आणि आता तुम्ही 2 महिने काय सांगताय? तुम्ही कुठल्याही कोण सांगताय सांगतो स्पष्ट म्हणजे पावसाळा झाल्याच्या संदर्भात सांगताय म्हणजे आम्ही करतो ना तलावात न्यायला मोकळं हे असं नाही जमलं ना. साहेब असताना सरपंचांना मी घेऊन गेलो होतो 20-25 लाख रुपये मोजून घेतले सरपंचाची शेती ते आहे. पैसे पण कार्यक्रम साहेब ते पैसे एकी गावात वापरले आमचं काय विषय नाही. ती सरपंचाची शेती नाही ना तिथं. सरपंचाची शेती नाही ना. 25 लाख रुपये मी म्हणतो आणले अहो, मग आणले असतील ना तुम्ही. बरं का, चव्हाण साहेब, 25 लाख नाही, 1 कोटी आणले असतील मंजूर. ते त्यांनी शेतकऱ्यांचं काय झालं नाही ना. ते ज्यांनी केलं त्यांच्याकडे तुम्ही त्यांना घेऊन या इथं. 4 वर्ष चव्हाण साहेबांना सांगतोय मकराबाबत तुमचं सगळं चांगलं आहे त्या बाजारातलं पोल टाकून जाऊया आपण इथं. नाही जाऊ दे ना. आता हे तुम्हाला ऐका माझं. तुमचे बाब आहे. बरं, ठीक आहे. 1 महिन्यात तुम्ही पर्याय शोधा. नाही पण साहेब उद्या महिन्याला काय झालं हो. तर त्याची जबाबदारी कोण घ्या? इथं साहेब. आमचा पहिला महत्वाचा आम्ही येतो. आता आमच्या नरड्याला फासा आहे. आम्ही येतो. बाजाराला किती व्हायला? कायमचा अक्षराला हो. अरे 2 मिनिट चव्हाण साहेब. जाऊ दे आम्ही येतो. चव्हाण हा बेटा 3 वर्ष झाले मला काय वाचले. हा 3 वर्ष झालं वापरताय 1 महिन्यानं असं काय फरक पडणार आहे? एक नाही, महिन्यात नाही, पैसे, नाही, 2 नाही, महिन्यात नाही, पैसे. अरे मी सांगतो की 1 महिन्यात काढा म्हणून. नाही नाही पण साहेब लिखित व्हायला लागलाय पण घरात आता लिखित पाऊस पाणी आले का नाही लिखित व्हायला लागलाय. बरं, आज लिखित झालं त्यांच्या फायद्याच आहे ना कारण दंबर बंधाऱ्यातून का गाड्या यायला हो. सोयीस्कर पडेल. शेतकऱ्याला वाटलं झालं तरी चालेल बंधाऱ्यात पाणी राहिलं त्या नाही बाजूला पाहिजे. बंधारा पण पर्याय उत्तर कोरेगावच्या त्या भागाला बंधारा हाच पर्याय आहे. कारण तिथून वाकड्या पुलापर्यंत घायगावपर्यंत त्या बंधाऱ्याचं पाणी जातं. तुम्ही पर्याय काढणार पण पाणी आणि तुम्हाला जर तसं पाहिजे असेल तर 2021 असं लावून नाही. हा. हो. चार- 4 वर्ष. जाऊ तिथं करून घेऊ काम असेल ते काय बघा पटकन जाऊन बरं का, चव्हाण साहेब आता बंधारा लिखित व्हायला तुम्ही आम्ही एवढ्या दिवस काय अरे म्हणतोय अरे ऐका 2 मिनिट. अरे ऐका. अरे ऐका 2 मिनिट. साहेब काय म्हणतात की ऐकायला एक एकाला बोलायला करायचं. बरोबर तुमचं काय म्हणणं आहे उद्यापासून प्रेशर बंद झाला पाहिजे वाहतूक बंद झाली पाहिजे वाहतूक बंद झाली. वाहतूक बंद झाली. वाहतूक बंद झाली तिथून जाणार पैशाची त्यांनी गाडी शोधावं. बाकी रस्त्याचे जिकडे त्यांनी पुन्हा रस्ता चालवला. साहेब त्यांनी मार्ग दिला असेल ना, मंजुरी घेतात साहेब. आडकी आडकी नाही, 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 आडकी नाही, साहेब. आडकी नाही. नाही, नाही, आडकी नाही, साहेब. अरे हजार बोलू देणार आहे का? रुपये तुम्हीच बोलणार आहे करतोय ना. तुम्हीच बोलणार आहे का बोलू देणार आहे मला बोला ठीक. की आडकी हे बघा मी पण सांगतो आडक्या भूमिकेने जायचं मीटिंग घेण्यात पॉईंट नाही कुठून जायचं तिथून जावा आजपासून रस्ता बंद करा असं नसतं चालेल शेतकऱ्याने आज तुमचा रस्ता अडवला एखाद्याने कुणाचा पण तो शेतकऱ्याला मी असं बोललो तर चालेल का तू शोध नाहीतर जा कुठून जायचं ते चालते का नाही चालणार. आडकी भूमिका घेऊन चालत नसते मार्क काढायचा असतो मार्क काढायचा असेल तर मीटिंग घेऊ आडकी भूमिका मीटिंग सगळ्यांनी मंजुरी घेताना रस्त्याचं कुठेतरी मोजमाप धरलं असेल ना त्यावेळेला मंजुरी घेताना लेआउट तयार केला असेल ना शासनाला सादर केला. मग त्यांच्या लेआउट टाकायचं असेल ना कुठं रस्ता कुठला दाखवला असेल ना त्यांनी ह्या गटातला आणि असा काढलेला. ग्रामसभेने दिलेला असतो ठराव तो काय तहसीलदारने किंवा ते कृषीवाल्याने त्यांनी दिलेला तो असतो. हे काहीतरी असेल ना कुठला आहे? की कुठला पुरावा असेल ना डांबरापूर सारखा रस्ता तिथे त्यांच्या थोडासा आहे. कृषीचा विषय भेटला, दोनच कृषी नाही, आहे ना? नाही. अरे पण तुम्ही जेव्हा मंजुरी घेतली तेव्हा कुठला तर रस्ता दाखवला असेल. तोच की तलावात रस्ता आहे ना तो हा, मग- त्यांच्या कशापर्यंत 33 फूट रस्ता सरकारी आहे तो रस्ता साहेबांचं म्हणणं काय तलावात मात नाही का कुठं? आत ते खाली- आत नाही मग आतनं वरनं जायला तुम्हाला परमिशन आहे का आतल्या रस्त्याला आमचा विरोधच नाही. तुमचा सरकारी रस्ता जो लेआउट हा, layout नाही. असेल ना त्या रस्त्यावर जाऊ शकता ना तुम्ही सर अडचणच नाही ना. अडचणच नाही. दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही आता बघायला चला तुम्ही कधीही विजिटीला या आमच्या विहिरींची अवस्था काय झाली हे जे नुकसान होते हे जे बरं साहेब, लोकल भागात नुकसान होते तुझा पर्याय एक आहे कंट्रोल ब्लास्टिंग केलं का नाही इथं उभं राहायचं आणि इथं ब्लास्टिंग उडून द्यायचं कसलाही स्फोट होत नाही तकार करतं आणि हा वांचे होत नाही आम्हाला सगळं आता तेच चालू. आणि म्हणजे मग अशी नियम रेल्वे पासून आणि तलावापासून 500 मीटर लांब आहे हे क्षेत्र जास्त आहे यांचं आमचं लांबच आहे आमचं 1 किलोमीटर आहे पण ह्यांच्या साहेबांच्या कसं आहे आमचं त्या गोष्टी ह्यांचा साधारणतः 1000 मीटर असेल तर कंट्रोल ब्लास्टिंगला काय झाला ते केल्यानंतर
मी गॅरंटी सांगतो की तो म्हणायचं सर्व गोष्टी करायचं. अहो, ही सगळी गोष्ट आहे वस्तुस्थिती अस्तित्वात आली पाहिजे ना, हो, सर. हो, हो ना. अहो, चव्हाण साहेब, संध्याकाळचा आम्ही जेव्हा ठिबक किंवा स्प्रिंकलर चालू करायला जातो तिथं झोपल्यावर आम्हाला दणकेशन दणका बसतो. आता तुम्ही म्हणता 500 मीटर, तुमच्यापासून आमचं किती तेवढं तुम्ही सांगा. आमचं क्षेत्र किती? प्लास्टिक संध्याकाळच्या दिवसात थांबा, अपघातात आम्ही यासाठी अण्णासाहेबांना सुद्धा सांगितलं होतं, तलाठी अण्णांना सुद्धा सांगितलं होतं संध्याकाळचं प्लास्टिक बंद करा. काय अडचण नाही तुम्हाला संध्याकाळची प्लास्टिक बंद करायला काय अडचण नाही. बघा, संध्याकाळची बंद करायची आता यांचं तिथे. त्यांची तिन्ही क्रेशर तुम्ही आवाज फोडून अरे ऐका तुम्ही पहिला तो प्लास्टिकचा एक विषय संपला. संध्याकाळचं करायचं नाही त्यांना मान्य आहे. आपण तसा ऑन पेपर घेऊया संध्याकाळचा विषय संपला. हे रस्त्याचा विषय घेतला रस्त्याचा पाहिजे. विषय. रस्त्याचा हे बघा सर, एक हो, महिना तुम्हाला आपण सुट्टी जाऊ. लागेल. हो, तुमचं निकम साहेब. एका दिवसात आपण बंद जाऊ, करू शकत आपण नाही. जाऊ. आपण जाऊ. एक एक मिनिट, मिनिट रस्त्याचा विषय आहे का पहिला? हो. रस्त्याच्या विषयाला एक चव्हाण साहेब, ऐका. आता साहेब आमचं काय पर्याय? कुठला तर काय जबाबदार कोण घेणार आहे? प्रशासन घेणार आहे का ती घेणार आहे जबाबदारी? उद्या लिखित होते जबाबदारी कोण घेणार साहेब? साहेब जे बरं, ठीक आहे, ठीक आहे, चालू आहे तो ठीक एक आहे. दिवसात लिखित एक महिन्यात लिखित होणार आहे. बरं, काय ठीक आहे. मागच्या 7 दिवसात नाही झाला. बनलंच नाही तेव्हा आम्ही घेऊन घेतो फुटलं आम्ही तिथून वाहतूक चालू आहे. तिथून वाहतूक अजून 1 महिन्याने केल्यानं काही फरक 7 वर्ष पडणार किती नव्हती साहेब? 3 वर्ष 2 वर्ष 2 महिने बरं, 4 तुमचं म्हणणं काय? एक महिना द्यायची तुम्ही ना? सांगा किती महिने झाले चालू आहे. एक महिना द्यायला हा, लागला. मग 2 मिनिटांचं ऐकलं मग. तुमचं म्हणणं किती दिवसापासून आता मी जो साधा आता ऐका एक महिना साहेब, झाला. मी साधा प्रश्न विचारतोय. तिथून तुम्ही जिथून वाहतूक बंद करायची म्हणताय तिथून किती दिवसापासून चालू आहे वाहतूक? 1 महिना. म्हणजे याच्या आधी नव्हता तिथून. एक वर्ण सगळ्यात आपलं खाल्ले जातो तुम्ही पण जिथून म्हणताय तिथून मागच्या किती वर्षापासून वाहतूक नाही, ती चालू 6 आहे? वर्षापासून पाण्यातनं देवातनं चालू आहे. नाही रस्ता पाऊस- तुम्हाला पाऊस- वरचा पाऊस- करायचा. हा. वाटतं सांगायचं झालं नाही. जेव्हा तलाव भरतो का नाही, हो ना, मग ते तलाव दरवर्षीच भरत असेल ना. दर वर्षी भरतात. हे 4 महिने वापरतात. हे 4 महिने दरवर्षी म्हणजे वापरतात. किती वर्षापासून चालू आहे? त्यांना एकच सांगा की आता किती एक महिना एक महिना तुम्हाला हे करायचं. एक महिना एवढ्या वेळ त्यांना मुदत द्या. सगळ्यांनी जे आहे ते माझ्या नाही, एक महिना लागेल त्याला पर्याय रस्ता शोधायला. तुम्हाला तुम्ही आता किती एक महिन्यात बोला. शेतकरी तयार होतो का? आहे, बाबा, मी काय रस्ता सांगतोय, तुम्ही सांगा, तुम्ही 15 सांगा, दिवसात ते डबा धरावं. रस्ता केस तर मिटते का 15 नाही दिवसात? ना. लेखी घ्या एक महिन्याला नाही झालं, मिनिट्स मध्ये देणार आहे ना. मिनिट्स साहेबांनी लिहून दिले. त्याची गरज नाही आपल्याला. ठीक आहे चला एक विषय एक महिना, संपला. 24 तारखेला. रस्त्यामध्ये लागणार एक नाही. महिन्यानंतर रस्त्यात तुम्ही 1 महिन्याच्या आत शोधा तुमचा तुम्ही मार्ग शोधा विषय हा. संपला. संपला. प्लास्टिक रात्रीचं करायचं नाहीये. हा दुसरा मुद्दा संपला. तिसरा काय विषय होता? तिसरा विषय काय आहे? क्रेशरच्या ज्या गाड्या जातात ना त्यांना वर्ण हा, काहीतरी ते दाखवायचं. कंपल्सरीच आहे. नाही, ते ते- सर याच्यात मी बोलतो आता. बघा, मी बोलतो आता, तेव्हा सर. तुमची एकही जर तशी सापडली तर मी कारवाई सर मी आता बोलतोय त्याचा याच्यात. काही विषय नाही. वाहतूक विषय काय नाही, आपण शेवटला घेऊया. अजून पहिला क्रेशर विषय घ्या पहिला सगळा आणि मग वाहतूक विषय घ्या. वाहतुकीचा अरे, बसा बघा. अरे, पण सगळे बसा बघा. ते असं नाही होय, पाण्यामध्ये माणसाला काय काय झालं ना, आता किती झाले साहेब? आणि स्वतः मंत्री महोदय वगैरे ए, आता काय चाललंय? काय बाजार चाललाय? एका एकाने बोला ना. इंडस्ट्रीला येताना समोर तुम्ही उभा राहिलाय. जेव्हा एका एकाने बोला ना, तेव्हा साहेब तुम्ही बोलताना सर, हो, तेव्हा साहेब, तुम्हाला काय बोलायचं नाही, ह्यांच्याशी बोलायचं नाही. तुम्हाला काय बोलायचं ह्यांच्याशी बोलायचं आहे दोन माणसांची. त्यांच्याशी काय वाद घालत बसलाय तुम्ही? तुम्हाला इतके दिवस मग काय अरे, बोलायचं? बरं, बोला. निकम साहेबांची तिथं 2 किलोमीटर आहे. आता दगडे साहेबांची विहीर काय तिथं नाही. दोन मिनिटं झाले. त्यांचं होऊ द्या. अरे बाबा, मी काय तुम्ही आता गावात मग माझ्याकडे कशाला आलाय? अहो असं साहेब, भांडायचं असं. त्यांनी तुमच्याशी बोललं पाहिजे. तुम्ही त्या प्रश्नाचे उत्तर पूर्ण घेतली पाहिजे. हे कसं त्यांच्याशी बोलायचं? त्यांची विहीर नाही तिथं. चला आता. हे असं बोलणं शेतकरी बोलणार होता. साहेब, बाबा काय म्हणतात त्यांचं बघा. अरे ऐका दोन मिनिट. अरे 2 मिनिट. अरे 2 मिनिट. बसा तुम्ही. अरे बसा 2 मिनिट तुम्ही. ठीक आहे तुम्ही सगळे बोलून घ्या. तुमचं सगळं बोलणं झाल्यावर मग मी बोलतो. एक मिनिट झाला, बोला तुमचं काय आहे ते. साहेब माझ्या घरामध्ये गेल्या
मी डबल विहीर काढली 22 जुलैला पाऊस झाला ना आता तेव्हा पाणी आले ती प्याय पुरतं मी सगळा पैसा आल्यानं त्यात वाटला माझं पीक निघत नाही मला साधं रेशनिंग मिळत नाही 40,000 बी माझं वार्षिक उत्पादन नाही आणि धूळ सगळी दारात डेंबावनं गेलं का नाही धूळ सगळी दारात विहिरी कोरड्या पडल्या माझ्या मी खायचं काय प्लास्टिक नाही खायचं काय मी 23 फुटाची मर्यादा तुम्ही काम करून घ्या म्हणजे या नको आमचा एकच आहे शेण आम्ही एकच प्लास्टिक झालं नाही ह्यांचं मोठं विहिरीला पाणीच राहतं पाणी 10,000 पासून आणि गर्दी पडल्याने कुणी बी या तुमचं प्लास्टिक झालं तर जे पाणी येत ते असेल तर- त्याला नाही, ते नाही. डायव्हर्ट होते किंवा ते ब्लॉक होते ते बघा खाली. आमचं वर आहे. पाणीच नाही चालू होतं तिथं तुमचं घर आहे का समोर आहे तुम्ही डेंबावनं आला का नाही समोर आहे समोर. चालू होतं हा. समोर आहे माझं घर आणि तुम्ही विहिरी बघा तुमचे डोळ्याचं बघा चांगल्याला मार्गदर्शन केलं मग तुला काय कमी आज माझं उत्पादन 45,000 रुपये नाही मी खायचं काय ह्याचं उत्तर ह्यांनी द्यावं माझी शेती पडून असते ह्या पाणी नसलं की मी काय केलं पाहिजे नाही तर माझा एकच प्रश्न आहे ह्यांच्या कपड्याला वरती ते हे झालंय ना तिथं आम्हाला मी 7 वर्ष मोठं बसून पाणी जा सोडून कुठलं काढून द्या तुम्ही उन्हाळ्याचं तरी आम्ही जाऊ अक्षरशः मी आज तुम्हाला साहेब उघड सांगतो मला माहित नव्हतं यार मी तुमच्या समोर पेट्रोल तुरात्मक घ्यायची तयारी आहे माझी एवढी आमची अपेक्षा ह्याच्यामुळे झाली आहे पैसा सगळा मी विहिरीला वाचला ह्याला वाचला आता खायचं काय तर तुम्ही चौकशी करा मला रेशनिंग मिळतं का गावात तुम्ही चौकशी करा माझं किती अर्ज तिथे गेलं म्हणजे मी खायचं काय आज तुम्ही घरात कोणी बिया मी इथं बसतो माझ्या घरात जर तुम्हाला 10 किलो धान्य गावलं ना तुम्ही मनात दिवायला की तुम्ही म्हणणार आता जीव दे तरी जीव द्यायची माझी तयारी आहे लबाड बोलणारच चालतंय आणि खरंच चालत नाही का त्यांच्या घराला तडे गेलं आपण बसतो मला आता साहेब दुसऱ्या सांगितलं सांगतो तुम्हाला हे म्हणतात आम्ही भरून देऊ म्हणणार त्यांचं 12 वर्ष प्रश्न चालू आहे कागदपत्र काढा 1 वर्ष कमी निघालं तर ह्यांना सगळं मंजूर त्या माणसानं 12 वर्षात 1 पण टँकर काढला टाकला तरी तुम्ही तुमच्या सगळे आता याचं कृषी बघा ह्यांचं नवीन कृषी झालंय आम्हाला कुठल्याही कृषी वर्ग आमचं कृषी त्यांचं आमच्या सगळ्यापेक्षा संमत चाललंय तुम्ही 12 वर्ष ऐका 12 वर्ष तुम्ही कधी कुठल्या माणसाचा साहेबांनी विचार करा 1 टँकर नाही टाका समोर विचार दुसरी गोष्ट आता एक गोष्ट काय म्हणते वीर नाही त्या माणसाने वीर दुसरी गोष्ट साहेब त्या माणसांनी कधी पाणी टाकलं ह्यांनी रोडला काय केलं ह्यांच्या गाडीला अडचणी तुम्ही आज मित्र ह्यांनी खड्डा करायचा साहेब जे इकडनं चाऱ्या काढल्यात आणि ह्यांनी यांच्या खड्डे मिटवले ज्यावेळेस ह्यांनी टँकर चालू करत त्यावेळेस ह्यांनी आता असंच दिलं ह्या नवीन माणसांचं आम्हाला काही आमचं म्हणणं काय साहेब उद्रेक होण्याचे कारण आहे की ह्यांनी 12 वर्षात कधी आमच्या 12 वर्षात त्यांची गाडी कुणी अडवली का विचारा त्यांना कधी कुणी अडवलंय का की बाबा का ह्यांनी 12 वर्षात कधी आणि दुसरी गोष्ट साहेब सगळे कृषीवाले फोर व्हीलर घेऊन येतात आज सगळे फोर व्हीलर वाले शेतकरी का जातात एवढा चिकन आहे बरं आम्ही प्रत्येक आमचं काय होतं आमचं पण रिलेशन पडतं आम्ही पण म्हणतो जाऊ दे आजचं उद्या मार्ग निघत ह्यांना काय हे सांगतात मी जबाबदारी घेतो 12 वर्षात आता हे सगळे फोर व्हीलर घेऊन येतात मित्रांना ह्यांनी एकाला सांगावं कोण टू व्हीलर येते एकाची काजूबरी नसेल सगळी टू व्हीलर घेऊ शकतात का पावसाळ्यात काय होतं साहेब हे फक्त काय टाकतात मुरुम टाकला लक्षात पाणी मारतो काय टँकरने ते आहेच तुमच्या ह्याच्यात आहेच ना मारत नाही का आपलं जमीन केलं साहेब पाहिजे कागदोपत्री हो म्हणतात सर्कल साहेब आपला आवाज देतात काय सर्कलबद्दल पुढचं काय बोलू नये पण आवाज मिळतो कारण की आवाज मिळाला की संपला विषय याचा सगळा आवाज हे करणं टँकरने पाणी मारतो हे करतो वेग मर्यादा साहेब एक तेवढी प्रत्येकाला वेग मर्यादा हे शेवटला बोलायचं अजून काय सगळ्यांनी दादाचा टँकर केली तयार आणि पाणी मारले तुमच्या पाणी मारले. आपल्या ह्याच्यात 2 महिने झाले तर तळ्याला लावून तुम्ही काय सांगताय पावसात काय मारलं पाणी? तुम्ही नवा बोलायचं पावसात तुम्ही कधी मी सत्य परिस्थिती असं नाही चालत. पिंपळमध्ये आला होता तुम्ही आला होता मी तुम्हाला नाळ्यांसमोर तुम्हाला काय सांगितलं सर रात्रीचं आम्ही रानात राहिलाय दारा काढतोय क्रेशर बंद करा तुम्ही काय म्हणला रात्रीचं प्लॅन चालू
ते सांगतो मी. बदललं आहे, मी सांगतो काय. नाही, नाही, ऐका ना. काय का नवीन GR? काय दिलं होतं की तुम्हाला आता मी? नाही, वाळूचं आहे, वाळूचं आहे. थांबा, तुम्हाला वाटतं एकच का? आहे. काय? हे जरूर नाही, मग त्यांचं चालू. तो ऐका 2 मिनिट. आम्हाला राहिला तू अरे, देतो, ऐका असं 2 नसतं. मिनिट. रात्रीचं चालू आहे का मी बघतो आता नवीन बदललेत नियम 15 दिवसात बंद आहे कंपल्सरी बंद होईल. नाही, नाही, बंद करायचं. माझ्याकडे व्हिडिओ आहे. व्हिडिओची आवश्यकता नाही. GR बघूया आपण. GR मध्ये रात्रीचं बंद असेल कंपल्सरी बंद करायला काय प्रॉब्लेम नाही. पण GR मध्ये नसेल तर आपल्याला करता येणार नाही. मी कन्फर्म करून तुम्हाला GR टाकतो दोघांना पण. नाही, बघा ना, तुम्ही बघून सही सांगा. असेल बंद करू टाक काय विषय नाही. आणि प्लास्टिक मात्र जाऊ लागत नाही कंपल्सरी माणसं. तुम्ही काय शेतकरी माणसं आहेत, काम करते राहणार 9 जुलैचा ना साहेब 9 जुलै 26 वाळूच आहे. 9 जुलैचा वाळूच आहे. पोपडा उडतोय ते जनावरांचं काय होईल ते गावचं सांगा बरं काय पाणी होईल मारायचं असतं तुम्हाला. माझी मत मारत नाही तुम्हाला आता देतो मी त्या पोटला तुम्ही उभं सुद्धा राहणार नाही तिथं का पाऊस नव्हता यंदा पडला हे म्हणते उन्हाळ्याचा कुठं आहे पाऊस पडला होता का नव्हता मारताय काय? मला लबाड बोललं तर अजिबात चालत नाही मी सरांना बोलतोय हो का हे ते काय करते सांग तुम्ही पोलीस विभागाला. तसं नाही तुम ऐका सर तुमच्या मुलांच्या ऐकून मी कुठं विहिरीच्या बाजूला त्यांना पत्र देतो मी त्यांचं जे म्हणणं प्लॅन पाणी मध्ये मारत नाही. 2 मिनिटं ठीक आहे उड्डी आम्हाला मान्य आहे. पण असं नाहीये अरे ऐका 2 मिनिट. हे बघ ऐका. गुरं अरे एकमेकांशी नका बोलू. एक जेवता येत नाही नेम सगळ्याला सांगा, मोठा सहभागी आहे. हे सांग. अरे ठीक आहे रस्त्याचा जो विषय आहे पाणी मारायचं तुम्हाला पाणी मारा. साहेब आता तिसरा महिला बघायला सांगतो पाणी मारताय का नाही ते. आणि दुसरा जो मुलीचा विषय आहे ते मुली मारताय. पोलीस वाल्याला सांगतो तेवढं पोलीस वाले मारतात की नाही त्यांच्या नॉर्मनुसार आहे का नाही बरोबर. ठीक आहे. भरपूर इथं गेल्यानंतर भरपूर हातात येतात. तुम्ही नका टेन्शन घेऊ. माझ्याकडे नाही मार्ग तुम्हाला मार्ग सांगतो. आज भेटल्यानंतर काय भेटल्यानंतर मार्ग असं नाही आहे. चालत. जरा बोलतो ना काय. जनावरांची काळजी घेतली पाहिजे. गुडघ्यापेक्षा मोठे खड्डे आमच्याकडे टू व्हीलर आज भरून घ्या ना काय अडचण नाही. नाही कुणी करत नाही माझ्याबरोबर आता मागच्या 15 बंदर आहे एका ठिकाणी जे रस्ते तुम्ही वापरताय ते खराब झाले तुम्ही भरून एका घेतले ठिकाणी पाहिजे. कसं पाहिजे शासनाने त्यांना अधिकार दिला हायवा किती टनाचा येतोय मला हे सांगा. अरे, साधी विषय आहे कृषीवाल्यांनी सगळ्यांनी तुम्ही तुम्ही किती रस्ता वापरताय. पाठवतो. आणि आणखी सांगतील त्यांना बरोबर. तुम्ही कृषीवाले जो रस्ता वापरताय तो खराब झाले तुम्ही खड्डे तुम्ही बुजवले पाहिजे ना. आपल्याच गाड्या जाणार आहेत तिथून, बरोबर आहे. तुमचीच गाडी जाणार आहे, तुमच्याच गाडीला खड्डे पडणार आहेत. अरे सांगा मला कृषीवाले काय जवान साहेब. अरे ऐका की 2 मिनिट हो म्हणतात नाही म्हणतात, ऐका तर 2 मिनिट त्यांचं. खड्डे भरायला काय अडचण आहे. हा बोला बोला. आता आहेत की गावाच्या माझी नम्र विनंती की तुम्ही आमचे आहात आम्ही तुमचे तुमच्या अडचणी आम्हाला मान्य आहेत. तुमचे जे नुकसान होणार आहे किंवा जे होते त्याबद्दल आमच्या मनात अतिशय म्हणजे ही आहे अजिबात त्या दिवशी काय दुसरं दुमत नाही. परंतु आपण दोघांनी हातात हात घालून जे काय असेल ते अडचणी मार्ग काढू. जे काही ह्यांच्या अडचणी येतात रस्त्याच्या त्याला 101% सोडवल्या जाते. कारण तुम्ही माणसं आहात आम्ही पण माणसं आहेत. रस्त्याने जाताना सगळ्यांना चांगला रस्ता भेटला पाहिजे. तर त्या संदर्भात जे आहे ते पाणी मांडण्याचं असल्यात किंवा रस्त्याचं असल्यात त्याला प्राधान्य दिलंच आहे. इतर काही ज्या गोष्टी आहेत त्या इतर कोण करत नसतं असं तुमचा आक्षेप असतो तर त्यांनाही आमच्या मिटिंगमध्ये घेऊ आणि समजावून सांगू की बाबा ही लोकं आमची आम्ही आपण त्या गावातले आहोत यांचं आमचं पाण्यापासून रणबंद आहे तर त्यांचंही झालं पाहिजे चांगलं आमचंही चांगलं झालं पाहिजे. आज आम्ही त्या ठिकाणी करोडो रुपये करून गुंतवलेला आहे तर आम्हाला असं रात्रीचं साहेब टेन्शन येतं की जर समजा ह्याच्यात काय सगळं झालं असेल तर फास घ्यावा लागतो की आम्हाला म्हणजे वस्तुस्थिती आहे की इतकं काय सरकार इतकं जवळचा पैसा नव्हता की आम्ही ते SBI बँके संबंधित बँकाचे कर्ज काढून केलेले. ठीक आहे तुम्हाला दिसत असं आता की 2 पैसे आम्हाला जास्त मिळतात म्हणून असं तुम्हाला अजून तसं काय नाही. रणजित सर तुम्ही ऐकून घ्या तुम्ही आम्हाला एका क्षेत्रात आहोत आणि त्यामुळं तू समजून घेतात त्या काय गोष्टी असेल बाकीच्या असतील. आज रोजी आम्ही आमच्या ठिकाणी प्रश्नावर पत्र टाकायला सुरुवात केली की बाबा धूळ जास्त उडती तर पत्र्याचं काम चालू आहे. आता पाहिजे फोटो पाठवतो तुम्हाला. पाणी आम्ही मारत असतो आमचे जे आहेत त्या ग्रुपवरती अरे ऐका 2 मिनिट. अरे ऐका पाणी मारायचं तुम्ही सगळ्यांनी. माझा आक्षेप आहे का यांनी काय म्हणतात की यांना विचार टँकर भरायला गेलाय आम्ही आता नंतर म्हणतो ठीक आहे. पाणी तुमच्या
पाणी मारतात फक्त ह्यांचा टँकर पंक्चर असतो, लिकेज असतो, पिनकोडचं फोन येतात, दबाव वाढतात. आम्ही त्यांना सांगतो सगळा प्रॉब्लेम यांचा आहे. तर तुम्ही मारत चला एक काम करा, जे काय काम तुमचं त्याच्यानं काय वाद नाही, आम्हाला पाणी मारतात तुमच्या तुमचं. केसरबद्दल आहे का नाही वाद नाहीये पाणी बाहेर मारण्याबद्दल बसलेले वाद नाही लोकांचा. वाद कुठे येतोय माहितीये का त्यांच्यामुळे वाद पेटतोय. त्यांची भाषा थोडीशी चुकी आहे. शेतकऱ्याशी काय बोलताना नाही, दबाव काय घ्यायचं डायरेक्ट आम्हाला. ऐका, तसं असं तरी पण आम्ही समन्वय साधतो. अहो शेतकऱ्याशी बोलताना यांची भाषा काय येते साहेब? अहो भाषा काय येते की आमचं खाल्लं वरपर्यंत असतंय आमचं पण काय करू शकत नाही मग शेतकरी नेत्यात असंही नाही का? चुकीचं काय बोलू नका. चुकीचं नाही वस्तुस्थिती सांग. चुकीचं बोलू नका. अहो चुकीचं नाही वस्तुस्थिती. पर्सनली किंवा मला पर्सनली मेसेज टाका, फोन नाही उचलता झाला तर व्हॉट्सअपला मी करून घेतो. जी काही शंका असेल माझा नंबर सगळ्यांकडे आहे, मला व्हॉट्सअपला मेसेज टाका. हा क्रशर आहे, हा क्रशरवाला हा रस्ता आहे, हा वापरतोय, इथं खड्डे पडले, माझं मी ते करून घेतो. तुम्ही पर्सनली मला व्हॉट्सअपला टाका की ह्या क्रशरचा हा रस्ता आहे, हा क्रशरवाला पाणी मारत नाही, करून घेतो मी. पर्सनली मला व्हॉट्सअपला मेसेज टाका, कोणी टाकला तरी चालतो. म्हणजे अख्तर साहेबांनीच टाकावा असं काय नाही. माझा नंबर मॅक्झिमम लोकांकडे कोण पण टाका, ठीक आहे, तो मी करून घेतो. तिसरा विषय जो आहे तुमचा क्रशरच्या गाड्यांवर ते हे काय म्हणतात ते झाकण पाहिजे, ते नियमातच आहे, पाहिजेच. तुम्ही नुसतं मला फोटो काढून पाठवा, जो झाकण टाकत नाही गाडीचा, गाडी जात असेल विदाऊट झाकणची, त्या गाडीवर मी कारवाई करतो. त्या गाडीवाल्याचं काम आहे की त्यानं ते झाकलं पाहिजे. वाहतूक घेऊन नंतर थांबा ना, हे आता झालेले विषय सांगतो, आता ते परत नको घ्यायला. चौथा विषय तुमचा भरावावरचा वाहतुकीचा आहे. महिन्याभरात तुम्ही काहीतरी पर्याय शोधा ज्यांना नाही येतो, आणि महिन्याभरानंतर तुम्ही तुमचा पर्याय शोधून तो वापरा. तुम्ही जो म्हणताय की तिथून ह्याचा रस्ता आहे, काय पाईप टाकून करायचा आहे, विचारा तुम्ही लघु पाटबंधाऱ्याला, दिली एनओसी करून घ्या, काय प्रॉब्लेम नाही. पण त्या डिपार्टमेंटला विचारा, न विचारता करू नका, ठीक आहे. हे 4 विषय झाले. ब्लास्टिंगचा विषय आहे, कंट्रोल ब्लास्टिंग करायचंय आणि रात्रीचं कोणीही ब्लास्टिंग करायचं नाही. आता हे सोडून हे विषय आता परत घेऊ नका, आता ठीक आहे? आता पुढचे हे सोडून काय विषय असतील एकच तर शब्द बोला. बोलू का पाणी मारण्याची सिस्टीम. आता हे मालक अरे ते त्याचं नुकसान झालं किंवा त्याचे त्या गायांच्या चाऱ्याचं त्याचं काय कोण, म्हणजे त्याचा मार्ग कोण लावणार? त्याला सांगितलं ना, पोल्युशनवाल्याला मी पत्र देतो, पोल्युशनवाल्याला पाठवतो जागेवर. त्याची अख्खी भरपाई त्या तो शेतकऱ्याला पोल्युशनवाला येऊन द्यावी लागेल. ठरवतो. तो पोल्युशनवाला नाही, ते ठरवतो. बघितलं, तो आपल्याकडे आता अधिकार कळलं. नाही. ऐका सर, अरे तो अधिकार आपल्याला नाही, तो अधिकार पोल्युशन डिपार्टमेंटला आहे. त्यांना मी जागेवर पाठवतो, जागेवर आल्यावर तुम्ही त्यांना दाखवा. द्या त्यांना. ब्लास्टिंगमुळे जे घरांना तडे गेले, घरांना तडे गेले आता ब्लास्टिंगमुळे तडे गेले, घरात पडायला झाले, त्याचं काय करायला? ते जर एखाद्याच्या गावावर पडलं घर, विहीर आमची पडली पाहिजे. त्याचं काय करणार? ते दोन मुद्दे आहेत प्रश्न. आजच्या रानात शेळ्या येते, आमच्या क्रशर जागोने आमच्या क्षेत्राला. माणूस जरी काय घालणार तरी हप्ता बसते माणसाला, घरात आता तडे गेले, त्यांना माहिती आहे सुनील, ते हलणार. त्याला तडे गेले, त्याचं काय करायचं सांगा? त्याच्या भरपाई गेले लागली पाहिजे. शेळ्या आमची घर पडायला लागले, कधी पडायला आम्हाला सुद्धा माहिती नाही. त्याचा एखादा कोण गावला घरात खाली, त्याचं काय करणार सांगा त्यांना. अजून पुढचा काय विषय आहे काही सोडून आता नाही, बाकी नाही. माझा एक विषय आता पडली आहे. म्हणजे हादऱ्याला तुझे आलं की विहिरीचं ते बघतो मी त्यात काय म्हणताय का? ती विहीर आणि बघायला घराच्या प्रत्यक्ष, तड्याचं. आणि ते आम्हाला मी बांधून द्यावी. दुसरा विषय, आमच्या विहिरीत पाणी का टिकत नाही, तर ह्यांची जी तुमच्या नियमानुसार खुली आहे त्याच्यापेक्षा जास्त खुली करून ह्यांना मुजावली ती कच्चा माल टाकून, त्यामुळे डॅमातलं पाणी राहत नाही, सगळं त्यांच्या प्रेशर जातंय खाली पाणी. त्याची टेस्ट वगैरे करतो मी, काय अडचण नाही. आता झाली आहे ना सगळ्यांची? शेती करायची कशाची हो, पाणी नसेल तर. होय हो सर, आपल्या सर जानेवारी झाली. सर खुली किती आपल्या दिली? म्हणजे कायद्याच्या नियमानुसार त्या महसूलच्या किती खुली खाणून पाडू शकतात असं म्हणजे असेल की तुमच्यात? ते- ते- 21 फूट. 21 फुटापेक्षा खाली जाऊ शकत सांगा नाही. ना, सांगा, तुम्हाला माहिती तुम्ही असेल. थांबलात तर बोलतो. नाही, थांबा. थांबलाच झालाय. नाही, तुम्हाला अधिकार आहे, माहिती सादर करताना विसरणार. जे खोली आहे त्यांच्या ऑर्डर मध्ये लिहिलेली असते, त्यांना जी कलेक्टर ऑफिसने ऑर्डर दिलेली असते खानपट्ट्याला, त्या ऑर्डर मध्ये लिहिलेलं असते किती बाय किती जे काय असेल ते त्या ऑर्डर मध्ये बघावं लागेल प्रत्येकाच्या किती order खोली, मध्ये. किती असेल असं तुमच्या अंदाजून माहिती असू शकते. असं तुमच्या order मध्ये किती आहे? किती असेल असं मी विचारतो. क्रशर होतात, त्यांचं फार नुकसान होते ह्या प्रक्रियेमुळे की शेतकरी या पद्धतीने तुमच्याकडे आले आणि जर ते क्रशर बंद करायचं झालं तर खूप नुकसान होणार आहे यांचं. वर्षानुवर्षे आम्ही तिथे शेती करतोय, ते शेती करत असताना आज आलं लावत आहेत, म्हणजे गोडा कांदा लावत आहेत, बटाटा लावत आहेत, ही पिकं लावली जातात तिथं की जी नगदी पिकं आहेत, पैसा देणारी पिकं आहेत. घाम गाळून त्याच्यामध्ये भांडवल ओतलं जातं आणि तो जर भाव नाही मिळाला तर त्यांना काही त्यात मिळत नाही.
मग ते भाव न मिळण्यामागे एक कारण ह्यांची क्रशर, ही जी धूळ उडते, तुम्ही सगळे सांगताय आता की धुळीमुळं तुम्ही काय कराल, ते वरती झाकण टाकाल किंवा मी माझ्या विचारलं होतं त्यांना, तर ते म्हणले नाही आमची तशी मशीन नाही, आमची धूळ उडत नाही. आणि त्यांच्याकडे व्हिडिओ आहे, ते धूळ उडते का नाही त्याची व्हिडिओ आहे त्यांच्याकडे. सेम तर ऐका, ऐका साहेब, प्रत्येकाने माझं सांगायचं म्हणलं, आता ऐका. सांगितलं ना ते नाही, नाही, ऐका की, पोल्युशन बरोबर बोर्डवाल्या आहे. जागेवर. सगळं सांगितलं. आता एकच हे विषय, सगळे दळणवळणाचे विषय झाले सगळे साहेब, पण जे शेतकरी पिकं करतात त्या पिकाविषयी तर कोणी बोललेलं नाही मागाच्यापासून. पिकांचे नुकसानावरती काय यांचं म्हणण्याचा उद्देश काय पिकाचं नुकसान होतंय, त्याचं काय करायचं? अरे धूळ उडणार, तुम्ही किती सांगितलं धूळ उडणार साहेब. तुम्ही बघा ह्याच्या पुढे अजून तुम्हाला व्हिडिओ पाठवले जातील. काय मार्ग काढायचं तुम्हाला नुसतंच वाद लागायचा. नाही नाही, वाद नाही घालायचा. मी तुमच्याशी अरे हा विषय सांगतो. झालाय ऑलरेडी, सांगितलं पोल्युशन बोर्डच्या माणसाला. शेतकरी लोकांना जर त्यांची पिकं नाही आली तर त्यांना भरपाई मिळणार का, हे मला विचारायचं. त्यांना भरपाई मिळाली. त्याला जागेवर पाठवतो. आतापर्यंत 5-10 वेळा सांगितलंय. अजून कुणाला बोलायचं असेल अजून एक जण बोला, परत तेच सांगतो की पोल्युशन वाल्याला जागेवर पाठवतो, ते ठरवतो. अजून त्या संदर्भात आहे ते आमच्याकडे नाही म्हणून ते सांगतायत की पोल्युशन वाल्याकडून ते रिपोर्ट घेते. ठीक आहे, झालं तुम्ही बोला. पर्यंत जाण्याच्या मार्गावरती वाहनांमुळे तिथं जीवितहानी पोचते, माणसांच्या बी पोचते, जनावरांच्या पोचते, वाहनांचे ऍक्सिडेंट होतात, ह्यांच्या गाड्या स्लिप होतात. म्हणजे यांच्याकडे भरून जाणाऱ्या ह्यांचं आणि त्यांच्यात कोऑर्डिनेशन नाहीये वाहतूकदार आणि क्रेशरवाल्यांच्यात. क्रेशरवाली म्हणतात आमच्याकडे भाडा येतात, आमचा त्यांचा काही संबंध नाही. आता याच्यामुळे मध्ये घटना घडली, आपल्याशी चर्चा झाली, त्यावेळेला ते वासरूला लागलं वगैरे ते प्रकार घडल्यानंतर आपण ती वाहन तुमच्या आदेशानुसार आपण ते बंद केलं. तर आता ह्याच्यात हा विषय असा आहे की सर इथं वाहन जाताना रविवारी एकतर बाजारचा दिवस असतो, ह्यांच्या गाड्यात रेस लागलेली असती की प्रत्येक पहिला नंबर कोणाचा जातोय तिथं भरायला, कारण ह्यांच्या मालकांनी स्कीम ठेवलेली असते वाहन मालकांच्या. क्रेशरवाल्यांचं त्याच्यावर नाही, पण वाहन मालकांचा संबंध असा असतो की त्यांनी स्कीम ठेवलेली असते की ज्याच्या 4 ट्रिपा पडतील, 5 ट्रिपा पडतील त्याला 2000 रुपये बोनस, ट्रिपला 500 रुपये बोनस. आणि याच्यात काय होतं, त्यांच्या रेस लागतात आणि रेसमध्ये ते वाहन पळवतात. कुठलं वाहन येतंय किंवा माणूस आहे, जनावर आहे, बाकी मुलं आहे, अंगणवाडी आहे तिथं, हे काही बघितलं जात नाही. याच्यामुळे बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत. तर याच्यावरती कायमचा मार्ग काढण्यात यावा. तर ह्याच्यावरती माझं म्हणणं असं आहे की जे घटना घडेल ती घटना घडल्यानंतर ते वाहन परत ह्या तुमचे क्रेशर जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत ते वाहन त्या क्रेशरवर बदललं गेलं नाही पाहिजे. जर त्या क्रेशरवर बदललं गेलं तर त्या क्रेशर मालकावरती कारवाई करायची. तुमचा त्यांचा काही संबंध नसतो, क्रेशरवाल्यांचा ड्रायव्हर वाहन चालकांचा काही संबंध नसतो ना, तर वाहन चालकांची जबाबदारी तुम्ही घेऊ नका. फक्त वाहन चालकांच्याकडनं जर घटना घडली तर त्या वाहन मालकाची गाडी तुम्ही भरायची नाही. अगर तुमची स्वतःची जरी असली गाडी तरी तुमची गाडी त्या रस्त्यावर दिसली नाही पाहिजे. ही यातनं आता तुमच्याकडनं झालं पाहिजे सर. कारण वेळोवेळी ही पहिल्यांदा आलं शेतीचा वगैरे विषय, पण आतापर्यंत आपल्या समोर ज्या तक्रारी आल्या त्या वाहतुकीवरून आल्या. पोलीस स्टेशनला पण आपण पोलीस स्टेशनला आपण 3 वेळा पत्र दिलं, पोलिसांनी जाऊन तिथं पावती घेऊनच बसले, त्यांनी त्यांचा धंदा केला तिथं, पण मार्ग काही निघाला नाही. त्यांनी आणखी पोलिसच शेतकऱ्यांना सांगतात घर मालकांना आजूबाजूच्या की तुमच्याकडे गाडी दिसली की थांबवायची ना, आम्हाला फोन करायचा. फोन केला की त्या वाहन चालकाकडनं 5,000 पर्यंत पैसे घ्यायचे आणि वाहन सोडून द्यायचे. ही असली कारवाई करून फायद्याची नाही. कारवाई कायमची झाली पाहिजे. म्हणजे यांनी फोन केला की पोलिसांना करतात. त्याला काय करावं लागेल, याला एकच पर्याय आहे की आता बऱ्यापैकी गाड्या ज्या येतात मालक तसे जास्त म्हणजे एकाच्या 2-4 गाड्या असणार आहेत, सिंगल गाडीवाले कमी असणार आहेत, बरोबर. तुम्ही त्या मालकांना सांगितलं पाहिजे की बाबा इथून पुढं जर तुझ्या असं काय ऍक्सिडेंट झाले, रॅश ड्रायव्हिंग तक्रारी आल्या तर तुझ्या काही गाड्या आम्ही भरणार. हे तुम्ही त्याला सांगितलं. हे तुम्ही मान्य करावं लागेल. तुम्ही त्या ड्रायव्हरला सूचना दिल्या पाहिजे, त्या मालकाने ज्याच्या कुणाच्या गाड्या त्याला सूचना द्या, गाड्या नीट चालू. बाहेर हायवेला कशाने पळव काय प्रॉब्लेम नाही, पण तुझ्या ह्याच्यात जे आहे गावातून जे छोट्या छोट्या रस्त्यानं आपल्या गाड्या जातात, परत त्या दहीगावमध्ये पण जातात बघा, दहीगावात, तर तिथं पण हे पळवले नाही पाहिजे. गाड्या गावातून जाताना गाड्या स्लोच गेल्या पाहिजे, शांततेत गेल्या पाहिजे. हे तुम्ही तुमच्या ह्याला सांगा. तुमच्याकडे जे कोणी रेग्युलर भरायला येणारे मालक असतील, गाडी मालकांना सांगा, ड्रायव्हरला सांगून काय उपयोग नाही. हो, ड्रायव्हर काय तुझी नोकरी आहे, आज इथून सोडला उद्या दुसरीकडे जाईल, त्याला सांगून काय उपयोग नाही. गाडीचे मालक जे आहेत त्यांना तुम्ही सूचना करा आणि त्यांना सांगा की वगैरे तुझी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तक्रार आली की आम्ही परत तुझी गाडी भरणार, तू दुसऱ्या कुठचा धंदा कर बाबा, इकडे येऊ नको. मिनिट्स मध्येच घ्या, गाडी बदलली नाही पाहिजे परत ते मिनिट्स मध्येच घ्या की कुठल्या वाहनाने तक्रार आली का नाही त्या वाहनाची, त्या वाहनाची नाही ती बारवली शाळेत
गाडी बंद असते आणि समजा एखादा पुढं काय असली गाडी थांबली बाबा पुढचं वाहन जायला त्या पोरांना काय वाटतं की गाडी आपल्याशी थांबली आणि ती पळत जाते डंपर मागून काय होतंय चौथी पाचवी लहान मुली आहेत, ठीक आहे, 3 किलोमीटरचा प्रवास आहे, शाळेची शाळा सुटलेली असते तर मुलांना काय वाटतं की तरी सोडावं चालली गाडी तर ती पोरं त्याच्या मागे पळत जातात काय होणार समजा पोराच्या धडपडीत आणि ती नेत्यात म्हणजे असं नाही सर काय ड्रायव्हर इतकी चांगली आहे, ती गाडी थांबून भरून नेतात पोरं असं नाही की किती त्या ड्रायव्हर मी बघतो तिथं नेतात मुलांना. 50-60 गाडी चालली हे बघ गाडी चालवणारे आता आपण हा नियम सगळ्यांना पाळावा लागेल. एकदा 4 गाड्यांच्या तक्रार झाली का नाही साहेब, 4 गाड्या बंद झाल्या का नाही की बाकी automatic असतं. आता आपण कारण की 5 लाख 10 लाखाचं वाहन उभं करू शकणार नाही ना, त्यामुळे 4 वाहनं बंद झाली का ड्रायव्हर बनला नाहीतर गाडी दुसरीकडे वापरा. इतर ड्रायव्हर बदलतोय नाही तर तुमच्या पाया पडत येतोय साहेब माझी गाडी उभी आहे त्याचा मला जीवन फेडायचंय मला EMI असते सुधारतो ड्रायव्हर. एक तर ड्रायव्हर सुधारला नाही तर तो ड्रायव्हर तर बदल 15 दिवस करून बघा आपोआप सुधार. फक्त तुम्ही स्ट्रिक्ट व्हा सांगायचं साहेब आमचं नाव खराब होतं तुमच्यामुळे तुमचा ड्रायव्हर काहीतरी उद्योग करतो गाडी पळवतो कोणाला तर धडकवतो त्यात आमचं नाव खराब होतं क्रशरवाल्याचं. तुम्ही ते एकतर ड्रायव्हर बदलातो नाहीतर गाडी आमच्याकडे पाठवू नका. तुम्ही नुसतं 1 महिना करून बघा. कारण बागनगर 20 फुटाचा रस्ता आहे डांबर बागनगर स्लो केली पाहिजे गावात कारण डबल टू व्हीलर येते म्हातारा माणूस कुणी बी असतं लहान क्रशरची सोय नाही लेकराची त्यामुळे सगळ्या गाड्या स्लो करा. तो मालक आलाच नाही 5-6 दिवसानं तो मालक ज्यानं मिठावलं होतं का नाही त्याला शिवाय दिली आहे तेव्हा तो मालक घेऊन आला. त्या दिवशी तर 2 तासाला मालक तिथं आला त्यामुळे तेव्हा सांगितलं ड्रायव्हरला आणायचं मारायचं नाही त्याला फक्त त्याला कश्मीर गडबड एवढं बघू द्या. बरं समोर ह्या साईडला गाडी उभी राहिली 4 चाकी बुरं निघाल्यात मग ह्याचं काम होतं ना मागणं येताना तुम्ही गाडी बाबा बुरं निघाल्यात पुढे म्हणजे आपण थांबलं पाहिजे तेव्हा तसंच धमका देऊन निघून गेला. पुढच्या 2 व्हीलरवाल्याला का सांगितलं उभं राहिलेल्या मुलांना का सांगितलं येणारा डंपरवाल्याला आडवी गाडी घातली ना तर त्याला सुद्धा तो कट मारून गेला की माझा वेळ मिली असती तरी सुद्धा तो थांबला नाही. बरं आम्ही हवा सुटली यांनी सांगितलं गाडी सोडू नका. बरं म्हणलं तर मध्यस्थी आता गावात नावा मी जर तरी घेतो माझा ड्रायव्हर त्या दिवशी होता बेंदूर म्हणलं मुलाचं माझं भांडणार नाही त्याला म्हणलं आज रात्री उद्याचा दिवस मी वाढ बघितली मी परवा दिवशी वाढ बघणार आहे पण चालतो मला मी संध्याकाळी हजर करतो. तो मालक पुण्यात आहे बरं म्हणलं असू दे बाबा. त्यानं तेवढी मागणी केल्यानंतर गाडी सुटली किंवा 2 दिवस 4 दिवस झालं तरी काहीच नाही नाव गोष्ट मालक पण तिकडच मध्यस्थी पण तिकडच सगळं निवांत. मग मध्यस्थीला 4थ्या दिवशी मी गावात शिवाय टाकले सगळ्या माणसात तो म्हणला माझी काय घालव होती काय मग त्या दिवशी गावातल्या काही लोकांनी सांगितलं हे असला मध्यस्थी पाहणार त्याला बोलवून घे म्हणलं आजच्याच बोलावलं तुम्ही थांबी नाहीतर मी त्याची गाडी काही येऊन देणार नाही परत आता पण ती केली आहे. तर त्यावेळेस त्यानं ते मालक आला म्हणला काय नाही तडावड्यात बैल उडावला तर तडावड्यात लोक आमच्याकडे व्हायला आली व्हायला पैसे दिले तसं तुम्ही आला तर चालला असतो म्हणून आम्हाला याची गरज नाही. म्हणजे ही काय झाली भाषा म्हणजे तुमचा ड्रायव्हर काय बी करून द्या आणि तो स्वतः गौशाळा चालवतोय वेळेत मालक आणि तो जी मध्यस्थी केला गौरक्षक आहे. मग तुम्हीच काय पडताय की काय मारू नका काय याचा आणि तुम्हीच काय ड्रायव्हर उडवून जाते तो काय नियम हा रोधिक मंडळ येतात त्यांना बंदिस्ती करताय तुम्ही वाद लागत नाही. तुम्ही फक्त काय वाहनाचा विषय केलेला आता फक्त 16 नियमानुसार त्याचे वाहतुकीचे 16 नियम आणि 16 नियमानुसार वाहतुकीचे प्रेशरवर आल्यानंतर वाहन सोडलं जाईल काय त्यात एक महत्वाचा एक अजून एक ड्रिंक अँड ड्राईव्ह त्यांच्याकडे बघितलं पाहिजे मॅनेजर प्रेशरवाल्या वाहनांच्या प्रेशरच्या मॅनेजरनं बघायचं की ड्रायव्हर पिलाय का. ड्रिंक अँड ड्राईव्ह मध्ये हा विषय प्रेशरच्या मालका मॅनेजरकडे येतो तो पिलाय का भरणारा माणूस असतोच कोणतरी मॅनेजर असतो तो तुमचा 16व्या नियमात तो नियम आहे की तो ड्रिंक अँड ड्राईव्ह मध्ये आहे का काय होते चूक त्या ड्रायव्हरची असते बदनाम तो मालक बी होतोय तुमची जबाबदारी तो पिलाय करायला पाहिजे जबाबदारी प्रेशरच्या मॅनेजरची कारण मालक लोक सगळं काय तिथून कंटिन्यू 24 तास असतात. जो कुणी असेल गाडी भरून देणारा कोणतरी माणूस प्रेशरवर असतो जो गाडी भरून देतो त्यानं तेवढी खात्री करायची केलेलं नसावं. आता त्यांनी जी पर्यावरणात देऊन दिलेले आहे की आम्ही एवढे लाखो झाडं लावू ती बघायला आम्ही आपण नंतर पर्यावरण पाठवूया बघूया आपण ते लाखो झाडं लावलेली नाही काढले ती प्रेशरवरून काढले
नाही काढणे तुमच्याकडे होते काढणे प्रत्येकाची कंपल्सरी बघा ते काढून. काढले ते माग माग आपलं झालं का मग मागे सांगा. एकदा पोलिसांसमोर सगळे बोलून काढले बऱ्यापैकी लोकांना. आणि चालकांचे कार्यशाळा घ्या. यांनी घेतली पाहिजे कार्यशाळा. आरटीओ बी घेतली पाहिजे सांगतो आरटीओ ला एकदा सगळ्याच ह्याची घ्या. अहो तुम्ही सांगताय ते त्यांचं घरचं आलं तुमच्यामुळे त्यांची घरच असतात तुम्ही कोपऱ्यात काढतात, तुम्ही डिझेल त्यांनी ह्याला सांगतोय तू गाडी अडवून मला पडते असं होतंय ना. तुम्ही सांगितलं चांगल्या पद्धतीने ते त्यालाच म्हणते तू अडवले ते अडवले त्याच्याकडे 5,000 ते ड्रायव्हरकडे घेऊन गेला. मोबाईलचा मुद्दा एक टाका ड्रायव्हरांच्या. मोबाईलवर एक बोलून मोबाईलवर ड्रायव्हरच चालला. व्हिडिओ कॉलिंगचा मुद्दा आणि एवढ्या आपल्याला उलची गाडी सुद्धा चालत असते. पोलीस वाहतूकमध्ये आलं एक दोघांवर कारवाई झाली की बाकीचे ऑटोमॅटिक सुधारतात गाडीवाले. करूया. झाले विषय संपलं. एक आता मिनिट्स वाचून सांगा सगळ्यांना एकदा शेवटचा फायनल विषय संपला. कारण यांना बाकीचे आपल्यासाठी दिवस नाहीये त्यांच्याकडे बाकीचे लोक पाझर तलावचा विषय होता पहिला ब्लास्टिंगचा विषय कंट्रोल ब्लास्टिंग करायचं सगळ्यांनी आणि रात्रीचं कुणीही ब्लास्टिंग करायचं नाही. तिसरा जो विषय आहे वाहनावर आपण हे टाकायचं असतं ताडपत्री ते कंपल्सरी तुमच्या इथून निघताना त्यांनी टाकलेली असली पाहिजे. तुमच्या क्रशरवरनं भरल्यानंतर त्यांना ताडपत्री टाकून निघाली पाहिजे तुमच्या गाडीवाल्याला. त्याच्यानंतर रात्रीचं ब्लास्टिंग करायचं ना हा विषय झाला. दुसरा तो पाणी मारायचा रस्त्यावरचं पाणी आणि झाडाचं आहे ते पोल्युशन बोर्डाला पत्र देतो. पोल्युशनचा माणूस जागेवर नियमात सगळ्या सांगितलं काय करता येईल. नियमात सगळ्या तसं सोडत नाही तसं नियमात सगळे खरी सर त्याच्यात एक त्याचा विषय जो आहे किती फुटाचा आहे वगैरे ते ऑर्डर प्रत्येकाची सेपरेट आहे. प्रत्येकाची ऑर्डर बघून ETS मोजणी यांची आता जानेवारीमध्ये झालेली आहे. त्यात ऑलरेडी दिलेलं आहे किती फूट खोल झाले ते त्या ऑर्डरनुसार आहे का ते मी बघतो नसेल तर कारवाई करतो. आणि तिसरा विषय जो आहे तुमचा रस्त्याचा आपलं ड्रायव्हर लोकांचा आता ते जसं ठरलंय त्यांनी केलं तसं की जीपीएस चे एक आहे तो महाराष्ट्र शासनाचा जो आता नवीन विषय आला तो जीपीएस वाहनांना नाहीये. आहे कुठल्या जीपीएस असल्याशिवाय त्यांचं हेच होत नाही. वाहनांना GPS निघत नाही. कुठपर्यंत त्याचा रेकॉर्ड तो आपल्याकडे जमा केला जातो महिन्याच्या महिन्याला कलेक्टर ऑफिस कलेक्टर ऑफिस. आणि ह्या मुद्द्यात नाही आलेला दुसरा एक मुद्दा की नुकसान भरपाई ती जर माहिती ते माहिती घेऊन सांगतो. माहिती घेऊन सांगतो. मिनिट्स मध्ये घ्या ते. ऐकायला माहिती नाही तर मला. की काय डंपरला नंबर प्लेटच नाही त्या मागच्या त्यांना तर त्याची काय करायची तक्रार मला सांगा. आता एखादा डंपर आला तर विदाउट परवानगी आला नाही तसं नाही तुम्ही म्हणताय की नाही ताडपत्रीनं झाकलं नसेल तर तुम्ही फोटो काढून पाठवा तर त्याचा नंबर काय सांगायचा तुम्हाला असं आहे ना. नाही नंबर प्लेट नसेल तर त्याचा फोटो काढून टाका लोकेशनचा. मी ह्याला सांगतो आरटीओ ऑफिसच्या लोकांना की ती कुठल्या रस्त्याची होती गाडी बघा त्याच्यावर कारवाई करा. ते दंड आरटीओ क्रशरवाल्याला माहिती असते ना आरटीओ करतो की दंड त्याला बघ त्या आरटीओ सांगू आपण दंड करायला आरटीओ पोलिसांना. त्याला दंड तेच करू शकतात आपल्याकडे त्या फंडात आम्हाला समजा ग्रामपंचायत ठराव दिला पहिले गेले गावात वापरले ते आता सगळे 5-6 पैशाचे पैसे जमा होतात. त्यांना आम्हाला एखादा खडीकरण आणि डांबरीकरणाचा प्रस्ताव पैसे दिले सगळ्यांनाच प्रॉब्लेम होतो. ते तुमचा प्रश्न आहे, तुम्ही मार्गी लावा. नाही शेतकऱ्याला नाही त्यांनी नाही मागं ग्रामपंचायत अरे ऐकत होते त्यांना नाही अरे 2 मिनिट ऐका चव्हाण साहेब ते क्रशरवाल्याला देत नाही पैसे गव्हर्नमेंट पैसे ग्रामपंचायतला देते. ते ग्रामपंचायतला CSR फंड जो तुम्ही जमा करता ना शासनाला तेच की. त्यातला CSR फंड म्हणून जी रक्कम समजा 1 लाख रुपये जमली असेल तर त्याची 25,000 आज काय नाहीये. नाही उदाहरण सांगतोय काय सांगतो 2 मिनिट. समजा आता कलेक्टर ऑफिस कडे 1 कोटी शिल्लक आहे. पालकमंत्री ठरवतात कुठल्या गावाला किती फंड द्यायचा आहे. ते देताना असं बघतात की कुठल्या गावात येते त्याच गावांना देतात. म्हणजे समजा आता इथलं शेजारचं गाव कुठलं कुंठे आहे समजा तर कुंठेमध्ये एकही क्रशर नाही काहीच नाही तर तो फंड कुंठ्याला जाणार नाही. आपशिंग्याला जाईल पिंपोड्याला जाईल जिथं क्रशर आहे जिथून फंड येतो तिथंच जाणार. तो आता तुमच्या ग्रामपंचायतीत द्यायचे की कशाला वापरायचे त्याला ते फंड देतात. तुमच्या ग्रामपंचायतीत ठरवायचं की कशाला वापरायचं. सर गौण खनिज मधनं एक रस्त्याची हे म्हणजे मागणी तरतूद आहे गौण खनिज मध्ये साहेबांना सुद्धा तीच बोललो. सांगतो. गौण खनिज मधनं आहे ना ती ह्यांनी मागच्या वेळेपासून चव्हाणाला सांगतो की त्यातनं घ्या. अरे त्यांना नाही मिळत हेच सांग. अरे तुम्ही दोघं एकमेकांशी बोललो का तुम्ही मला बोला तिकडे 25 लाख अरे ऐका 2 नाही मिनिट. नाही
तो पैसे, अरे चव्हाण साहेब तुम्ही इकडे बोला, इकडे नका बोलू. ते पैसे क्रशरवाल्याला, ऐका तर 2 मिनिट, ऐका तर पहिले. गौण खनिजच सांगतोय मी तुम्हाला. गौण खनिजवाले जे भरतात त्यातनंच पैसे तुमच्या ग्रामपंचायतला मिळतात, क्रशरवाल्याला मिळत नाही. क्रशरवाल्यांना नाही, गौण खनिज अंतर्गत ज्या तरतुदी होतात ना त्यातला रस्ता एक तरतूद आहे. यांनी जर ते पाठपुरावा केला, अरे त्यांना नाही मिळत, ते सांगते मी आपल्याला सांगितलं. ग्रामपंचायतला मिळतात, तो निधी ग्रामपंचायतला मिळतो, क्रशरवाल्यांना नाही. ग्रामपंचायतने ठरवायचं कुठलं काम करायचंय, त्यामुळे काय आहे? क्रशरवाल्यांनी नाही. क्रशरवाल्यांना नाही बरं, ग्रामपंचायतला ह्यांनी मागं लागावं ना, परवानगी दिली ना. अरे तुम्ही त्या ठराव मिळतो पैसे, ग्रामपंचायत विषय आपला नाही, त्यांचा विषय. त्यांनी काय पद्धत जे तुम्हाला सगळ्यांना सांगितलेले साहेबांचा नंबर आहे, साहेबांना नाही पाठवायचं समजा तर माझा नंबर आहे, माझ्या नंबरवर पाठवा, रणजित मास्तरच्या नंबरवर पाठवा, जो तुमच्या जवळ असेल त्याच्या नंबरवर पाठवा, आम्ही तिथे पाठवून देऊ. गेलेली की सरांना पोच घेऊ, पोच तिथं बाहेर घेऊया, पोच बाहेर तेवढं पोच. त्यावेळेला तुम्ही काय करा, त्याचा आपला फोटो बनवा, व्हिडिओ बनवा आणि पाठवा. साहेबांचा नंबर नाही मिळाला तर रणजित मास्तर आहे तिथं, मी आहे, किरण आहे, सगळे आहेत तिथं. नंबरवर नाही आणि पहिले तर सुद्धा भेटलेले आहेत आपल्याला हे की प्रत्येक गावाची नाव नोंदवली. फोन उचलणं होत नाही बऱ्याच वेळा. व्हॉट्सअपला टाका, बघतोय व्हॉट्सअप तुम्ही. कधी ना कधी आपल्याला रस्त्याच्या पाण्याचा मोठा प्रॉब्लेम आहे सगळ्या. अहो तुम्हाला आता सांगितलं ना साहेबांनी, सांगायची गरज नाही. यांना बोलायचंच नाही, यांना त्यांच्याशी चर्चा करायची नाही, त्यांच्याशी चर्चा करायचीच नाही. तुम्हाला चर्चा करायची ना ती तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ बनवा, नाही तर डायरेक्ट येऊन साहेबांना सांगा, साहेब असं घडलेले तुम्ही मेसेज टाकला तरी चालेल, व्हॉट्सअपला टाका. आता नाही बघणं झालं, संध्याकाळी बघतोय, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बघतोय, मग मग करतो का पुढचं पुढं करतोय का. फोन बऱ्याच वेळा उचलणं होत नाही, आलेला असतो, येऊन मिस कॉल परत कॉल करणं होत नाही. व्हॉट्सअपला मेसेज टाका किंवा टेक्स्ट मेसेज टाका, लक्षात येते. कधी बघतोय तेव्हा लगेच ते संबंधिताला फॉरवर्ड करून त्याला काम करायला सांगताय. ठीक आहे, चालेल काय ठीक अडचण आहे, नाही आता. नाही आता तुम्ही असले आहे की झाले की आता आम्ही सगळे आपल्याला ना आमच्या काही दुकानाकडे की बघा तुम्ही मिटवलं मी सांगितलं होतं. असं होऊ नये. आमचा उद्देश एवढाच आहे सगळ्यांच्या समोर की मिटलं. क्रेशर चाललं तर शासनाला महसूल मिळणार आहे, शासनाला महसूल मिळाला तर तो आपल्या सगळ्यांसाठी वापरला जाणार आहे. फक्त नियमातून चालला पाहिजे ही अपेक्षा आहे. जिम्मेदारी प्रत्येकाची. हा, नियमातून चाललं पाहिजे. फक्त काय होतंय, क्रेशरवाल्यांनी बसून आपापसात ठरवा, एक जण करतो आणि 3 जणांना ऐकायला लागते किंवा 3 जण करतात, एक जण करत नाही. टाका, मला व्हॉट्सअपला कुठला आहे ते करून घेतो माझं कसं काय. नाही, माणूस बरं का माणूस वैतागलेला असतो शेतकरी हा, काम. उद्या आता- त्यांच्याप्रमाणे काय मग केवळ शेवटच्या टप्प्यात जातो शेतकरी असं आता झालाय होतं. सगळा निश्चय. सगळे भावीनगर शेतकरी आणि आमचे इथे 3 क्रशर आहेत, कृष्णाई, तुळजाभवानी आणि स्वामी समर्थ. त्यांचा अतिशय आम्हाला त्रास होतो, धूळ येणे. आणखीन आमचे जे पाझर तलाव आहे त्याच्यावरून मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन जातात ते, आणि जे प्लॅस्टिक उडवतात त्याच्यामुळे माझी स्वतःची विहीर, आता मी 7-8 वर्षाची विहीर काढली, ते उभ्या शाळेचे असल्यामुळं प्रेशरचा दणका बसला प्लॅस्टिकचा की ती दरवर्षी थोडी 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 पडती आहे. कारण आम्ही एकदम गरीब कुटुंबातले आहे, त्यामुळं ती बांधण्याचे पैसे आमच्याकडे उपलब्ध नाहीत आत्ता. तर त्याच्यामुळं काय झाले, आमचं अतिशय नुकसान झाले. आमची जी मोटर आहे 5 HP ची ती पूर्णपणे त्या मुरमाच्या आत दडपली आहे. आणि गेल्या वर्षी काय झालं, घेवडा वाटाणा आम्ही पिकं करतो, आम्हाला तेवढा सोर्स आहे, तर ह्यांची रातून दिवसा क्रशर चालू असतात. धूळ एवढी बसली घेवड्या वाटाणा, तर पूर्णपणे आमचं लॉस झालं आहे. आणि जवळजवळ म्हणजे शासनाने याची दक्षता घ्यावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा हीच आमची विनंती आहे. आज पिंपोडे बुद्रुक येथील व भावेनगर संलग्न या दोन्ही गावातील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी गौण खनिज प्रेशर यांच्या संदर्भात तहसीलदार कोरेगाव यांच्याकडे सकाळी 11 वाजेपासून आत्तापर्यंत एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये खालील मुद्द्यांवर जे आदेश पारित करण्यात आलेले आहेत, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा की 1 महिन्यापर्यंत बंधाऱ्यावरून वाहतूक फक्त जाईल. त्याच्यानंतर पुढील 24 तारखेपासून 24 सप्टेंबरपासून त्या बंधाऱ्यावरून कोणतीही वाहतूक केली जाणार नाही. दुसरा विषय असा आहे की वाहतूक करताना प्रत्येक वाहनावरती झाकण टाकूनच वाहतूक केली जाईल. तिसरा विषय असा आहे की जे ते आजूबाजूचे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या ज्या पिकांचं नुकसान होत आहे त्याबद्दल पोल्युशन
प्रदूषण नियंत्रण महामंडळ जे सातारला कार्यालय आहे त्यांना तहसीलदार साहेबांनी पत्र दिलेले आहे. ते येऊन तपासणी करून त्यानंतर त्यावरती संबंधित स्टोन क्रेशर मालकांवरती कारवाई केली जाईल. त्याच्यानंतरचा दुसरा विषय असा आहे की जे ब्लास्टिंग केलं जात आहे तिथे, ते ब्लास्टिंग जे आहे ते जे नवीन पद्धतीतलं जे आलेलं आहे त्या पद्धतीने ब्लास्टिंग करायचं आहे आणि ते दिवसा करायचं आहे. स्टोन क्रेशर हे रात्रीचं चालवायचं नाही, वाहतूक रात्री करायची नाही. या संदर्भात सर्व आदेश पारित झालेले आहेत. यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे. याचबरोबर स्टोन क्रेशरच्या मालकांनी सुद्धा प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे आणि दोघांच्या विचारविनिमयाने आजचा आदेश सर्वत्र पारित करण्यात आलेले आहेत. धन्यवाद.